नमस्कार, आपण पाहताय झी24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या निवडणूक विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन पाहुणे आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण मुंबईत नाहीत तर पुण्यात आहोत. मुंबई महानगरपालिका, राज्यामधल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका तर होत आहेत, पण सर्वाधिक आपण बघतोय चर्चा मुंबई महानगरपालिकेची होती. अर्थात त्याची राजकीय कारणे तशी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या व्यतिरिक्त सर्वात चर्चेत जर कुठल्या 2 महानगरपालिका असतील तर त्या अर्थात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची चर्चा आहे. जशी मुंबईत काही राजकीय कारणं आहेत तशी पुण्यातही काही राजकीय कारणं आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आपल्याला येताना दिसले आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही एकत्र निवडणूक आपल्याला लढताना दिसतात आणि म्हणून ही चर्चा करण्यासाठी पुण्यात इंटरव्ह्यू करतोय. सकाळी करतोय. वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्यासोबत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. खूप खूप स्वागत आहे अजित दादा आपलं. नमस्ते. पुन्हा एकदा आपण दर निवडणुकाला सकाळी इंटरव्ह्यू करतो. आजही आपण सकाळीच भेटतो लवकर. आज थोडं याच्यापूर्वी पहाटे केला होता. पहाटेची वेळ निवडण्याची काही विशेष कारण आपण नेहमी मुलाखती देताना किंवा इतरही कुठल्या कामासाठी पहाटे? असं काही कारण नाही, कारण माझी सुरुवात सकाळी 6ला होते. त्याच्यामुळं 6ला सुरुवात झाली तर गर्दी कमी असते, वातावरण फ्रेश असतं आणि सकाळी मुलाखत द्यायला पण बरं वाटतं. आपण पण स्वतः फ्रेश असतो. त्याच्यामुळं बाकी तसं दुसरा काही असं विशेष कारण नाही. कारण 9 वाजल्याच्या नंतर काय होतं, प्रचाराला सुरुवात होते, रोड शोला सुरुवात होते, सभांना सुरुवात होते. जर आपण इथून कुठं दुसऱ्या म्हणजे सांगलीला जाणार असेल तर मग तिथून कोल्हापूरला जाणं, तिथून सांगलीला जाणं, जे काही जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण नियोजन केलेलं असतं ते करावं लागतं. म्हणून सकाळी, बाकी दुसरं काही काय. दादा, मी जसं मग सुरुवातीला म्हटलं कार्यक्रमाची सुरुवात करताना की पुण्याच्या निवडणुकांची फार चर्चा आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तर या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती का होईना बघायला मिळते. थोडी जवळीक होताना दिसते दोन्ही पक्षांमध्ये. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला आता एकट्याला लढायचं आहे, कारण भाजप आणि शिवसेना चर्चा करत होत्या. मी एकनाथराव शिंदेंना म्हणालो की शिंदेसाहेब आपण इथं 2 जण मिळून युती करू. माझा अंदाज म्हणलं की भाजप स्वतंत्र लढेल, कारण भाजप मागच्या वेळेस 9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने निवडून आलेली होती. आणि साहजिकच मग कार्यकर्त्यांचं एक मागणी असती नेतृत्वाकडं, लिडरशिपकडं की बाबा आम्हाला तुम्ही ह्या जागा म्हणजे आम्हाला उभं केलं गेलं पाहिजे. मग त्या जागा सोडताना हे करताना खूप अडचणी होतात, बंडखोरी होती, इकडून तिकडे जा तिकडून इकडे जा असे प्रकार घडतात. पण मला ते म्हणाले की नाही आमची होणार आहे. मग मी आपलं काम आम्ही सुरू केलं. त्यावेळेस खालच्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी अशी विनंती केली की आपण जर युती करू शकलो तर मताची विभागणी थांबेल आणि जरा दोन्ही बाजूच्या उमेदवारांना सोपं जाईल. शेवटी उमेदवार उभा राहतो हा निवडून येण्याकरता उभा राहतो. नुसतं उमेदवाराला उमेदवार समोर देणं हे काही बरोबर नसतं. मग ज्यावेळेस दोन्ही कार्यकर्त्यांनी सांगितलं, मी त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं काही जागा सोडाव्या लागतील, त्यांनी पण सांगितलं काही जागा सोडाव्या लागतील. आणि मग पहिल्यांदा बसलो त्यावेळेस मार्ग निघाला नाही. पुन्हा 2 दिवसांनी बसलो तर मार्ग निघाला. अगदी जिथं फारच ताणाताणी झाली तिथल्या पुरतं मैत्रीपूर्ण एखाद दुसऱ्या प्रभागामध्ये पण करावं लागलं. मग नंतर शेवटी मला शिवसेनेच्या नेत्यांचा फोन आला, तसंच उदय सामंतांचा फोन आला. मी त्यांना सांगितलं की आता खूप आपण पुढं गेलो, तरी देखील तिथल्या लोकांनी काही प्रस्ताव दिले तर माझी तयारी. मग श्रीरंगप्पा बारणे खासदार आहेत आपल्या पिंपरी चिंचवडचे, त्यांचा निरोप आला की त्यांच्या भागामध्ये 2 प्रभाग आहेत तर 4 पैकी 2 धनुष्यबाण लढे, 2 घड्याळ लढे. तर आमच्याही लोकांना मान्य झालं आणि मग त्या प्रकारे तिथं 2 प्रभागामध्ये आम्ही शिवसेनेबरोबर युती केली. पण ही सगळी जी गणितं जमत असताना सुरुवातीच्या काळात चर्चा महाविकास आघाडीसोबत पण चालू होती. अशी चर्चा होती की जुनी महाविकास आघाडी अजित पवार निघून सोबत लढणार अशी चर्चा होती. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर चर्चा, खरं तर शिवसेनेबरोबर चर्चा झाली, पण त्यांनी सांगितलं आमची युती होणार आहे. म्हणलं आपण आग्रह धरण्यात अर्थ नाही. आणि मग मी हे मगाशी सांगितलं तसं राष्ट्रवादीच्या बरोबर काही जागा शेअर केल्या आम्ही दोघांनी एकमेकाला. आणि शेवटी इथं पिंपरी चिंचवड 2 प्रभाग झाले. इथंही करा म्हणून आग्रह होता नंतर शिवसेनेचा लास्टला. पण तिथं आम्ही पण सांगून बसलो होतो की तिकीट गेलंय. इव्हन AB फॉर्म पण गेलेले होते.
बरं. पण ते म्हणले मग तुम्ही काहींना सांगा AB फॉर्म गेलेले असले तरी माघार घ्या, पण ते नाही जमलं. कमलेशजी मी प्रयत्न केला, मग फार कार्यकर्त्यांना पण नाराज करणं आम्हालाही मनाला पटत नाही. पण मग दादा युती झाली इथे, स्थानिक निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका वगैरे समजण्याचा भाग आहे. मी तुमच्या काही मुलाखती बघतोय, तुमची भाषणं बघतोय, तुम्ही म्हणतात, पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या राज्यातल्या मित्रपक्षावरती इथे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फार टोकाची टीका करताना दिसलात. आपण गैरसमज करून घेताय. मी बोलत असताना सातत्याने सांगतोय, केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललंय. राज्यात आम्ही सगळेजण मिळून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार चालवतोय. ही निवडणूक ही त्या शहरापुरती आहे. ह्या शहरामध्ये जे काम करत होते कारभारी, त्यांच्याबद्दल माझा आक्षेप आहे. पण ते त्यांनी काय काय गोष्टी केल्या हे मी पुराव्यानिशी प्रेसला सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं. ह्याच्याबद्दल कुणी उत्तर देऊ शकलेलं नाहीये. त्याच्यामुळं उद्याच्याला निवडणुकीमध्ये का मी निवडणुकीत उतरलो ते सांगायला नको नागरिकांना. मागेही आम्ही 15 वर्ष आघाडी बरोबर होतो. त्यावेळेस वर केंद्रात मनमोहन सिंगजी असायचे, खाली काँग्रेस असायची, तरी आमच्या सगळ्या निवडणुका काँग्रेसच्या विरोधात होत्या. त्यावेळेस कधी मीडियाने आम्हाला प्रश्न विचारला नाही, का हो तुम्ही तिथं वर केंद्रात आणि राज्यात एकत्र आहे आणि इथं मात्र एकमेकाच्या विरोधात लढता. पण दादा तेव्हा एवढी कटुता नाही दिसायची ना आम्हाला. सॉरी, तुम्ही ज्या प्रकारची बघतोय मी टीका, म्हणजे मी काही स्टेटमेंट्स बघत होते येताना, एवढी टोका तुम्ही म्हणतात भ्रष्टाचाराचा राक्षस म्हणतात तुम्ही. हो, पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल, जी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका ओळखली जात होती, मी 25 वर्ष काम करत असताना 1 रुपया कर्ज रोखे किंवा कर्ज न काढता कामं केली आणि ठेवी वाढवत गेलो. त्याच्यामध्ये आता कर्ज रोखे काढले की नाही? काढले. त्याच्यामध्ये नियोजन खराब आहे. टेंडरमध्ये गडबड घोटाळा होतोय. त्यामध्ये झाडं न मोजता 7 कोटी रुपये झाडांचे दिले. 70 लाखाचा पूल तो 7 कोटी रक्कम वाढवली केलंय. 12 कोटीचे सॉफ्टवेअर 120 कोटी रुपये दाखवले. नाही, पण हे सगळे मुद्दे फक्त निवडणुकीच्या आधीच आले का? की ते म्हणजे जर हा भ्रष्टाचार होत असेल तिथे, तर तो ओव्हर द टाइम होत असेल दादा, काही वर्ष होत असेल ना तो. हो, मग मी उतरल्यावरच बघणार ना. मी तिथं उतरल्यानंतर तिथं वेळोवेळी काढण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ज्या पद्धतीनं आमच्या लोकांनी पण मांडायला पाहिजे होता ते मांडायला कमी पडले. त्याच्यामध्ये काही बिलं व्हाईटनर लावून खोडलेत. काही अधिकारी भेटले, म्हणलं का रे स्वेच्छानिवृत्ती घेतली? म्हणले दम दिला, या असल्या फाईलवर सह्या करा, नाहीतर इथं राहू नका. स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता स्वेच्छानिवृत्ती घेतलेली तर तुम्ही त्या अधिकाऱ्याला पण जाऊन विचारू शकता का घेतली. हा दम कोण देत होतं? भाजपचे नेते, तिथले स्थानिक. पण स्थानिक भाजपचे नेते, तिथले स्थानिक कारभारी. नाही, पण ते भाजपचे आहेत. तिथले स्थानिक कारभारी हे कुठल्या तरी पक्षाचे असतील ना. काय होतं, तुम्ही लोक काय करता, लगेच ते तेवढंच दाखवतात. असं नाव घेतलं, मला कुणाचं नावच घ्यायचं नाही. माझा तिथं विरोध आहे. तिथं जे कारभारी पण करतात त्यांना, आणि त्यांनी तिथं केलेलं आहे. त्यांनी पुण्यामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी पुण्यामध्ये झालेलं आहे. पण कसं असं दादा, तुम्ही म्हणतात की स्थानिक नेते वगैरे, पण ते एका पक्षाचे सदस्य आहेत, एका पक्षाची त्यांची आयडेंटिटी आहे. मला जे सांगायचं ते मी सांगितलेलं आहे. नाही, पण ते पक्ष म्हणून ती जबाबदारी झटकू शकता का? ते कुठली त्यांचा पक्ष ही जबाबदारी झटकू शकतो का स्थानिक नेत्यांपासूनची? तिथं त्यांनी ज्यांच्यावर मी बोललो, मी उद्या तुमच्यावर बोललो तर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना. तुम्हाला जर ते लागलं तर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. आम्ही तर म्हणतोय केंद्रात योग्य पद्धतीने सरकार चाललेलं, एनडीला आमचा पाठिंबा. राज्यात पण आम्ही राज्याच्या योजना, मेट्रो त्याला आम्ही पैसे देतोय, केंद्रही देतोय, राज्यही देतोय. नॅशनल हायवे ती कामं तिथं होत आहेत. रिंग रोड ती कामं मी त्या ठिकाणी सुरू केली. पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी कमी पडायला लागलं. पवनाईचं इकडं वरसगाव पंचायत, खडकवासला, टेमघर म्हणून दोन्ही शहराला भामासखेडचं पाणी दिलं. भामासखेडचं पाणी शेतीला जवळपास बंदच झालं. अख्खच्या अख्खं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला प्यायला चाललेलं आहे. तेही शेतकरी नाराज आहे की आमच्या जमिनी घेतल्या, आमचं क्षेत्र ओलिताखाली येईल. असल्या सगळ्या समस्या आहेत. आणि प्रचंड लोकसंख्या वाढलेली. आज पुण्याची भौगोलिक परिस्थिती देशातल्या महानगरपालिकांच्या मध्ये सर्वात जास्त कार्यक्षेत्र असणारी महानगरपालिका आहे. आणि प्रश्न दोन्हीकडे टँकर माफिया प्रचंड आहे. सोसायट्यात जाऊन विचारा. जो नवीन एरिया पहिला 34 गावांचा आता 2 कमी केले, नगरपालिका केली, आता 32 गावांचा,
तिथंही प्रश्न आहेत. कचरा तिथं उचलला जात नाही. पुण्यासारख्या पिंपरीसारख्या ठिकाणी रोज कचरा उचलायला नको. इथं 12,350 लोक कामाला दाखवता, प्रत्यक्षात तेवढी लोक कामच करत नाही. आता तुम्ही येताना कचरा साफ करताना 12,350 लोक पैकी काहीतरी लोक दिसायला पाहिजे होतं ना अंतरावर. नाही दिसत. बिलं काढली जातात. तिकडेही 10,000 लोक दाखवतात. तिथंही काल मी फिरत होतो, प्रचंड कचऱ्याचे ढीग साठून राहिले. लोक म्हणत होते दादा आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला टँकरने पाणी घ्यावं लागतं. सोसायट्या तर काही लाखो रुपयाची बिलं वर्षाची करतायत. पण हे सगळं 9 वर्षात झालं गेलं. ह्याच काळात झालं. पूर्वी तुम्ही आठवा, पिंपरी चिंचवड देशामध्ये बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार मिळालेला होता. योगेश बहल त्यावेळेस त्या ठिकाणचे प्रमुख महापौर होते. मी 92 पासून 2017 पर्यंत तिथं सतत काम बघत होतो. माझ्या विचाराचे सगळे पदाधिकारी होते. मी अधिकारी तिथं चांगले घेऊन जात होतो. जुन्या रोडनी जावा, ग्रेड सेपरेटर कसे केलेत, रोड रुंद कसे केलेत, फ्लायओव्हर कसे केलेत, डबल फ्लायओव्हर कसे केले, गार्डन्स कशा केल्या, क्रीडांगणं कशी केलीत, पाण्याच्या करता कसे प्रयत्न केले गेले, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहे. आज मोठ्या प्रमाणावर दोन्ही शहरांचं इथं जवळपास 400-450 MLD पाणी हे त्याच्यावर ट्रीटमेंट न करता नदीला सोडलं जातं. खालचे लोक पाणी पित नाहीत. नदीच्या दोन्ही बाजूला गावं नाहीत. अख्खं पाणी शेवटी उजनीमध्ये जात नाही. उजनीच्या पाण्याचं आपण त्या ठिकाणी परीक्षण करा. तिथं पाणी माशांना देखील योग्य त्याचं नाही अशा पद्धतीचे रिपोर्ट येतात. आणि मग जलपर्णी सगळी झालेली आहे नदीमध्ये. त्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी आहे स्थानिक, त्यांनी लक्ष द्यायला नको का? आहे त्या पैशामध्ये आता इथं 5 वर्षात मागच्या रेकॉर्ड मी माहिती घेतली, माहितीच्या अधिकारात 11,500-1200 कोटी रुपये खड्डे बुजवायला तरतूद केली. 5 वर्षात खर्च केले 600 कोटी. ते तर अजित पवार खोटं सांगत नाही. रेकॉर्ड काढा आणि बघा. आणि जर चुकीचं असेल तर सांगा. ज्यांच्या हातात आहे त्यांनी हे साफ चुकीचं आहे, हेव्हा का सगळे पैसे खर्च केले. तिथं आज 600 कोटी खर्च झाले नाहीत असं दाखवलं जात आहे. पण या दोन्ही महापालिकांमध्ये त्या पक्षाची सत्ता राहिली, त्यांच्या स्थानिक कारभाऱ्यांकडून तुमच्या भाषेत म्हणायचं तर हा भ्रष्टाचार झाला. हे वरिष्ठांच्या तुम्ही कधी ते मला माहित नाही. तुम्ही वरिष्ठांच्या काही लक्षात आणून दिलं नाही. मी ते मला माहिती नाही. मी फक्त नाही म्हणजे का दादा कसं मला हे थोडं सोयीचं वाटतं. म्हणजे तुम्ही फक्त निवडणूक आला तेव्हाच मुद्दा काढतायत आणि तेव्हा निवडणुकांच्या आधी तुमच्या स्थानिक नेत्यांनाही कळलं नाही, तुम्हालाही कळलं नाही. थोडंसं पचायला जड जात आहे. हेव्हा का पचायला जड जात असेल तर ते तुम्हाला पचायला जड जात आहे. तिथल्या लोकांना चांगलं पचलंय. काल मी तिथं गेलेलो होतो. त्याच्यातले काही मुद्दे विधिमंडळामध्ये काढले गेलेले आहेत. त्याचाही रेकॉर्ड मी दाखवतो. आता तो कागद माझ्याकडे नाहीये पण गाडीमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये तिथंही माहितीच्या अधिकारात 12 कोटी रुपयाचे सॉफ्टवेअरची किंमत नंतर 120 कोटी कशी झाली. CCTV कॅमेरे बसवले 600 कोटीचे. त्याच्यातले 70% कॅमेरे का बंद आहेत? 70% कॅमेरे बंद आहेत तर ज्याला काम दिलं, आम्ही सहसा कॅमेऱ्याचं काम एखाद्या एजन्सीला दिलं CCTVच्या, तर आम्ही काय करतो, तू 5 वर्ष किंवा 10 वर्ष तू ते सगळं बघायचं. तू आम्हाला त्याचा मेंटेनन्स असेल, त्याचं सगळं कुठंही बंद पडता कामा नये ही खबरदारी घ्यायची. तसं घेतलं गेलं नाही. शेवटी तिथं काम करणारी लोक, त्यांना विजन असावं लागतं. त्यामध्ये कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं हे पण ठरवावं लागतं. आज आपले एवढे दोन्ही शहरातले DP प्लॅन चे रस्ते हे केले जात नाही. तुम्ही हा जो ग्रामीण भागाचा बेल्ट आहे ना, तिथं सहज चक्कर मारली तरी तुमच्या लक्षात येईल की रस्ते तसेच पडलेले आहेत. आणि जिथं ह्यांचे लांगे बांधे आहेत, ह्यांचे कन्स्ट्रक्शन चालले, तिथले मात्र रस्ते लगेच होतात. का तर त्यांच्या बिल्डिंग झाल्यानंतर त्याला रेट चांगला त्या ठिकाणी यावा अशा पद्धतीनं हे प्रकार. अहो तिथं कुत्र्यावर नसबंदी केली, 7 कोटी रुपयाचं बिल दाखवलंय. कुत्र्यांवर नसबंदी 7 कोटी. प्रत्यक्षात तिथं नसबंदी झाली का नाही झाली बघायला कोणी नाही, कारण बेवारस कुत्र्यांची संख्या आहे तेवढीच वाढतच चाललेली. तुम्ही म्हणतात की तुम्ही स्थानिक पातळीच्या कारभारावरती टीका करतायत, स्थानिक कारभारी, स्थानिक नेते, पण तिकडनं मात्र असं होताना दिसत आहे. सगळ्यात पहिले म्हणजे काल देवेंद्र फडणवीसांचा मी सकाळी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू केला, त्यांची मुलाखत केली, तर देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही हे ठरवलं होतं की आम्ही स्थानिक पातळीवरती बोलू, आम्ही संयम पाळला, मात्र अजित पवारांचा संयम ढळला आहे. ठीक आहे, CM साहेबांचं तसं मत असू शकतं. मी
13 तारखेचं मतदान झाल्यावर मी त्यांच्याशी बोलू. ते हे म्हणतात की युती धर्म पाळला नाही अजित पवारांनी. आम्ही बोलू ना, ते आमच्या दोघातला प्रश्न आहे ना. आम्ही सरकारमध्ये जात असताना आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून गेलेलो आहे. आम्ही काही खालच्यांशी चर्चा केली नाहीये. त्याच्यामुळं ज्यांच्याशी आम्ही चर्चा करून सहभागी झालो केंद्रात आणि राज्यात, त्यांच्याशी मी चर्चा करीन. म्हणजे फडणवीसांच्या वरिष्ठांशी. राज्यात फडणवीस आणि केंद्रातले प्रमुख त्यांच्याशी आम्ही चर्चा करू ना या सगळ्या विषयावरती की काय झालं. जर फडणवीसांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी जर तुमच्याशी चर्चा करून ह्या प्रक्रियेमध्ये आलेलो असेल तर फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांशी पण जाऊन चर्चा करावी लागेल ना. अच्छा, म्हणजे हा विषय आता तिथपर्यंत जाईल नंतर केंद्रात. तसा वाटला तर. दुसरीकडे तुम्ही म्हटलात परत एकदा त्याशी जोडून दुसरा प्रश्न होता की तुम्ही स्थानिक पातळीवर त्या विषय ठेवतात, इथल्या नेत्यांनी विषय काढतात. कोणतरी म्हणतं की तिथले नेते म्हणतात की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झाली नाही. एक जण म्हणतात की आम्हाला अजितदादांना सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय. त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. मी पुन्हा सांगतोय, मी ज्यांनी स्टेटमेंट केले त्यांच्याशी बोलून युती केलेली नाही, सरकारमध्ये पण हे कितपत योग्य वाटतं अजितदादा तुम्हाला? मला त्याच्याबद्दल कॉमेंट्सच करायचे नाही. आता आज आहे तारीख 11, 12 आणि 13 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत प्रचार चालणार आहे. आज 12 तारीख किती, सॉरी 12 चुकून मी 13 म्हणलं, 11 म्हणलं. 12 तारीख आहे, उद्याचं संध्याकाळचा आहे. झालेली लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू होत आहे. मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. मी फक्त त्या महानगरपालिकेत जाऊन सांगली मिरज कुपवाड असेल, माझं लातूर असेल, माझं परभणी असेल, माझं अमरावती असेल किंवा कुठल्याही ज्या महानगरपालिकेमध्ये मी प्रचारात जातो तिथले प्रश्न घेऊन मला बोलायचं आहे आणि त्या पद्धतीने मी बोलतो. पण दादा आम्हाला असे फक्त पुणे पिंपरी चिंचवडमध्येच अडकलेले दिसतात. मी आता नावं घेतली ना, पण तिथे तुम्ही फार जाताना दिसला नाही. तुम्ही आम्हाला शेवटी फोकस दादांचं फक्त इथे. माझं हे होमटाऊन आहे. शेवटी तिथं मी 25 वर्ष काम केलंय पिंपरी चिंचवडमध्ये, 10 वर्ष काम केलंय पुण्यामध्ये. पुणेकरांनी पण 2007 ते 2017 हे 10 वर्ष आमच्या ताब्यामध्ये पूर्ण जमती. आम्हाला पहिल्यांदा 2.5 वर्ष काँग्रेसने आमच्या बरोबर यायचं नाही ठरवल्यावर आम्ही भाजप शिवसेनेला बरोबर घेतलं होतं आणि पुन्हा पॅटर्न म्हणून तो प्रसिद्ध झाला होता. 2.5 वर्षांनी त्यांचे नगरसेवक म्हणले आम्हाला काही जमणार नाही, आम्ही बरोबर जाणार. आणि मग 2.5 वर्षांनी पुन्हा आम्ही एकत्र महानगरपालिकेत काम करायला लागलो. त्याच्यामुळं आम्ही इथं राहतो, आमचं घर आहे इथं. आज आपण जिथं राहतो तिथं जर हे समस्या असतील, हे प्रश्न असतील तर आम्ही त्याला प्राधान्य द्यायला नको. तुम्ही या सगळे आरोप जेव्हा स्थानिक पंचावरती करतात, देवेंद्र फडणवीस काल पुण्यात होते, ते असं म्हणाले, त्यांनी एक शेर ऐकवला की तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना धूल चेहरे पर थी मग आईना साफ करता रहा. असं ठीक आहे हो, हे असं बोललं काय होतं कमलेशजी. 2017ला निवडणूक आठवत नाही तुम्हाला? 2017ला भाजप शिवसेना सरकारमध्ये असताना मुंबईमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले. बिलकुल. ठाण्याला लढले. पार त्या वाघाच्या घशात हात आणि सिंहाच्या घशात हात. काढा पेपर. मग आपल्याला कळेल. आम्ही किमान काहीतरी पथ्य पाळून इथल्या त्या महानगरपालिकेच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलतो. तुम्हाला वाटतं का? आम्हाला तसं दिसत नाही. आम्ही तर बघतो की सगळंच निघालं ना, जुनं पुराणं सगळे सोनी दुनी काढली जातात त्या निवडणूक. समोरच्यांनी काय काढावं हा त्यांचा अधिकार आहे. तुमच्याही पक्षाकडनं आम्ही बघतो की पिंपरी चिंचवड अगदी काय KGF काय, रॉकी काय, गरुडा काय, असं सगळं सुरू झालं तिकडनं तुमच्याकडे. ठीक आहे, त्याच्यामध्ये माझ्याकडनं सुरू झालं. ते काल रोहित पवार बोलले, म्हणजे तुमचेच मित्र पक्ष. आता प्रत्येकाशी तुम्ही अरे हे असं बोलू नको, हा तू काय बोलणार आहे रे, असं बोलणार आहे का, बरं ठीक आहे तू बोल. आता प्रत्येकाने आपापल्या परीनं काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. आता दुसरा आरोप तुमच्यावरती इथे झाला आहे की तुम्ही इथे तुमच्या पक्षाकडनं गुंडांना तिकीटं दिली गेली. जे मी परवा तुमच्याच मित्रपक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याशी बोलत होतो, त्यांच्याकडे फार उत्तर नव्हतं या विषयाबाबत की त्यामुळे आमच्या मित्रपक्षांनी कोणाला तिकीट द्यावे त्यांनी ठरवावं. म्हणजे आम्ही बघतोय अंधेकरांच्या परिवारात तिकीट दिलं गेलं, तर तुम्ही म्हणाल ते मित्रपक्षाकडनं दिलं गेलं असेल किंवा अजून आमच्या कोट्यात दिलं गेलं मित्रपक्षांकडनं ते सांगता येत नाही. आमची जर भीम आर्मीशी बरोबर युती असेल आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा इथं तुम्ही गजा मारण्याची पत्नी अंधेकरांच्या घरात तिकीट, हे दादा एक मिनिट कमलेशजी, आपल्याला कदाचित माहिती नसेल, ह्या पुणे विद्येचं माहेरघर, पुणे हे सांस्कृतिक राजधानी. इथं एक मिसेस अंधेकर महानगरपालिकेच्या महापौर होत्या.
आपल्या माहिती करता पण मग भविष्यात ज्यांच्या- झाल्या चुका त्या परत ज्यांच्या करायच्या. हातात एक मिनिट, आज हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आज त्यांची पण यादी बघा ना. आपण मला प्रश्न विचारता त्यांना विचार तसं त्यांच्या पण यादीमध्ये अनेक तशा पद्धतीचे कमलेशजी पूर्वीच्या काळामध्ये निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढवल्या जायच्या. आता सगळेच राजकीय पक्ष सगळेच, मी कुणाला माझाही त्याच्यात धरतोय, इलेक्टिव्ह मेरिट बघतात, मॅजिक फिगर गाठण्याकरता तिथं कशा पद्धतीनं कुणाला उमेदवारी देत आहेत हे गेले 15-20 वर्ष चालत आलेले, कदाचित 25 वर्ष चालत आलं असेल. पुढं ते वाढत गेलं. पक्ष हा विचार करायला लागले की जरी आपल्यातल्या मित्र पक्षांनी दिलं तर लोक निवडून द्यायचं काम करताय. लोकशाहीमध्ये एखाद्याने काही चूक केली तर मतदार राजा ह्यांनी ठरवलं पाहिजे की आपण काय करावं. आणि एखाद्या वेळेस मी कुणाचं समर्थन करत नाही, एखादी व्यक्ती अतिशय चुकीचं काम करत असेल, अतिशय चुकीचं, मी अतिशय चुकीचं काम करतोय, माझ्या बायकोने काय घोडं मारले, माझ्या पत्नीने काय घोडं मारले, माझ्या मुलांनी काय घोडं मारले, त्यांना त्यांच्या पद्धतीनं पुढे जायचा अधिकार नाही. मी आहे ना नालायक, मी त्याच्यामध्ये चुका केल्या, माझ्यावर केसेस वगैरे चालू आहेत वगैरे वगैरे. पण दादा इतकं सोपं असतंय तुम्हाला वाटतं? हे सांगणं खूप सोपं आहे. तुम्ही एक इलेक्टिव्ह मेरिट म्हणतात किंवा तुम्ही हे सांगितलं, हे मला अजिबात पटत नाही. तुम्ही म्हणतात की पूर्वी पण लोक देत होते. ऐका ना दादा, तुम्हाला पटू नाही त्यांना दादा आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला आमचा आरसा दाखवणं काम. एक मिनिट, मी तुम्हाला पटवायला बसलेलो नाहीये. मी आजपर्यंत 20-25 इंटरव्ह्यू दिले, त्याच्यामध्ये मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो. तुम्हाला काय वाटतं ते प्रश्न विचारा, मी सांगायचं ते सांगितलेलं आहे. पण असं हे गुंडांना तुम्ही म्हणतात की पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघतात म्हणून गुंडांना तिकीट द्यायची. बघताय तर त्यांनी पूर्वी चुका केल्या म्हणून आपण करायच्या दादा? एक मिनिट, इथं शेवटी किंवा समोरच्याने दिलं, कोणी काय मारलं म्हणून आपण वासरू मारायचं? एक मिनिट, तुम्ही तर तुमचा विचार करा, आम्ही आमचा विचार करू. तो आमचा अधिकार आहे, तो संविधानाने आम्हाला दिलेला आहे. गुंडांना तिकीट द्यायचं घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी आम्हाला दिलेला आहे. काय असा अधिकार दिला घटनेने गुंडांना अहो, तिकीट द्या मी म्हणून? गुंडांना तिकीट दिलं नाही. हां. माझ्या मित्रपक्षांनी भीम आर्मी, सीताराम गंगावणे त्यांनी दिलं. उद्याच्याला एबी फॉर्म देताना त्यांनी शेवटच्या क्षणी त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला जेवढ्या जागा सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एबी फॉर्म आमच्याकडे द्या. तुम्हाला माहित नाही, जरा तुमच्या खालच्या लोकांच्याकडे माहिती घ्या. ज्या दिवशी एबी फॉर्मचे मुदत 3 वाजेपर्यंत होती त्यावेळेस असे वेगवेगळे लोक इथून उठायचे तिकडे जायचे, तिथून उठायचे तिकडे जायचे. आणि कालपर्यंत ज्यांनी मरमर पक्षाचं काम केलं त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं की उठलं की दुसरं गमच्या गळ्यात घातलं आणि तिकीट घेऊन मोकळे झाले. आणि हे सगळ्यांनी केलंय. सुरुवात कोणी केली तेही आपण पहा. आज जर आपण चांगल्या पद्धतीनं काम करता तर अनेक राजकीय पक्षातले प्रमुख त्या प्रभागामध्ये निवडून येणाऱ्या लोकांना शेवटच्या क्षणी का घेण्यात आलं, घेतलं गेलं की नाही? तुम्ही रोज टीव्हीला बघत होता, ह्या पक्षातनं राष्ट्रवादीचे एवढे घेतले, शिवसेनेचे एवढे घेतले, काँग्रेसचे एवढे घेतले, आणखीन कोणाचे एवढे घेतले, मनसेचे घेतले. जर आपल्याकडं एवढी मोठी चांगल्या पद्धतीनं पक्षाचे एक मजबूत फळी आहे किंवा तुमचं अतिशय चांगल्या प्रकारचं टीमवर्क आहे, तर लास्टला कितीतरी लोक, आता पिंपरी चिंचवडमध्ये माझे शेवटच्या 1 दिवस आधी का 2 दिवस आधी जवळपास 8 ते 10 नगरसेवकांचे माझे उमेदवार घेऊन टाकले. मी फोन केला नाही कारण ते घेऊन टाकले, ठीक आहे. मी त्याच्यातल्या काहींना विचारलं की हो का रे आपण इतके वर्ष काम केलं, तर म्हणले दादा आमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, आम्हाला निवडणुकीला खूप खर्च येतोय आणि हा निवडणुकीचा खर्च आम्हाला झेपत नाही. आम्हाला ज्यांनी सल्ला म्हणून सांगितलेलं आहे, इथल्या नेतृत्वाने सांगितलं सगळ्या निवडणुकीचा खर्च केला जाईल, तुम्ही फक्त प्रचार करायचा. आज जरी सांगायला इथं खर्च इतक्या लाख रुपये, तिथं खर्च तितके लाख रुपये, कमलेशजी हे सांगायला आहे. तुम्ही जर खरे आकडे ऐकले ना की ते उमेदवार तिथं किती काय खर्च करतात
तुम्ही विश्वास तुमचा बसणार नाही. मला काल एका भागातले लोक भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितलं की दादा आम्हाला तर बघवत नाही, एका मताचा 12,000 रुपये भाव निघालाय. मताला 12,000. पण हे असेच आरोप मागे नगर परिषद निवडणुकांमध्ये निलेश राणेंनी भाजपबद्दल केले होते. भाजप हे करता का पैशाचं वाटप किंवा भाजप पैशाचं राजकारण अनुपात आहे का? मी स्थानिक लेवलला अनेक लेवलचं भाजप चला आपण नाही तसं तुम्ही नाही. नाव घेत नाही. एक मिनिट, तसं नाही. स्थानिक लेवलला जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे लोक तशा पद्धतीने करतात. दादा दोन महत्त्वाचे मुद्दे. पण आता तुम्ही इथे राष्ट्रवादीची युती केली आहे शरदचंद्र पवार पक्षाशी. परिवार एकत्र येताना आम्हाला दिसतोय एकत्रित. तुम्ही त्या दिवशी तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की भविष्यात पवार आणि तुम्ही म्हणजे एकत्र येणार का, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? तुम्ही म्हटलात तुझ्या तोंडात साखर पडो. तुम्हाला असं मनापासून वाटतं? नाही, एखादी गोष्ट बोलली मी तेवढंही म्हणायचं नाही तुझ्या तोंडात साखर पडो. पण तुमची इच्छा आहे का मनापासून? माझा आजपर्यंतचा स्वभाव आहे. मी जे त्यावेळेस माझ्या मनात जे येतं ते मी बोलून जातो. त्याच्यातनं अर्थ काढायचे ते काढतात लोक. आम्ही तसं बोलू नये का? एखाद्या पत्रकारांनी काही विचारल्यावर तुझ्या तोंडात साखर पडो बिघडलं कुठं? काय लगेच साखर पडायला निघाली? पण होईल आगामी काळात अशी शक्यता आहे दोन्ही पक्ष एकत्रित येतील? विचार पण केलेला नाही. आम्ही सध्या फक्त आमचं टार्गेट महानगरपालिकेच्या निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवलेली आहे. असे निर्णय कुणी एकटं दुकटं घेत नसतात. आणि आता आमचं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. केंद्रातलं सरकार 5 वर्षाच्या करता आलंय, राज्यातलं सरकार 5 वर्षाच्या करता आलेलं आहे आणि त्या प्रकारे काम चाललेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या परस्पर कोल्हापूरमध्ये काही नगरपालिकेत तिथं युती झालेली होती. तिथं त्यांनी काम केलं. आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. हे अशा निवडणुकीच्या काळामध्ये खाली बऱ्याचदा कार्यकर्त्यांना मोकळीक दिली जाते. जिल्ह्यामधल्या लोकांनी निर्णय घ्यावेत कुणाबरोबर युती करावी किंवा काय करावी अशा पद्धतीनं ठरवलं जातं. मग जिल्ह्यातले किंवा त्या तालुक्यातले लोक त्याबद्दलचं निर्णय घेतात. जसं पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्याही बाजूच्या सहकार्यांनी आमच्याही बाजूच्या सहकार्यांनी असं केलं तर आम्हाला पण एक फॉर्मेटेबल फायदेशीर ठरेल. एक फॉर्मेटेबल युती असू शकते. दोन्ही पक्ष एकत्र आले तर पुन्हा एक ताकद उभी राहू शकते. त्याच्यामध्ये अजून त्या अँगलनी आम्ही विचारच केलेला नाहीये. कारण आज तर आम्ही व्यवस्थितपणे हे सरकार चालवतोय. त्यामुळं तसा अजून काही आम्ही त्या बाबतीचा विचार त्या ठिकाणी केला नाही. पण होऊ शकते, शक्यता तुम्ही नाकारत नाही. हे का कमलेशजी, मी एक आपल्याला सांगतो. तुम्ही इतका त्याचा किस काढत प्रयत्न करता. मी एकच सांगतो, कुठल्याही पत्रकारांनी, कुठल्याही वरिष्ठांनी, कुठल्याही संपादकांनी राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. हे खूप आमच्यासाठी इंडिकेटिव्ह. माझ्यावर असाच एकदा आरोप झाला 70,000 कोटीचा 2010ला का 9ला झाला. तेव्हा मी काढलं की 60ला राज्याची निर्मिती झाली, 60 आणि 40 2000 आणि वरचे 9 49 वर्षात किती पैसे त्या डिपार्टमेंटला दिले होते? 45,000 कोटी रुपये दिले गेले होते आणि सगळे मिळून पगार बिगार त्याच्यातच झाला. पण आरोप झाला 70,000 कोटीचा. ठीक आहे, आम्ही सहन केला. इन्क्वायरी झाल्या, चौकशी सगळ्या इन्क्वायरी होत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आजही इन्क्वायरी चालल्या. त्याच्यामध्ये ACB इन्क्वायरी करते, CID इन्क्वायरी करते, काय सहकार करावी. इतक्या लोकांनी इन्क्वायरी केल्या. आमच्या तिथं जाऊन आम्हाला 5-5 तास उत्तरं द्यावी लागली. सगळं आम्ही सहन केलं. पण त्याच्यासोबत तुम्ही सत्यात आहात ज्यांनी आरोप केले होते. नाही, तो त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही बघताय ना, मी काय करू त्याला? नाही, काल कारण उद्धव ठाकरे एक म्हणाले, काल तुम्ही ते ऐकलं असेल की मला त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं का माहिती नाही. की ते म्हणाले की एकतर चुकीचे आरोप केले होते, त्यांचे जर आरोप तुमचे योग्य होते तर तुम्ही पुरावे द्या त्यांचे पुन्हा एकदा, नसेल तर अजित पवारांची माफी मागा, तुम्ही त्यांच्यावरती जे आरोप केले होते. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. आपल्या इथल्या लोकांचं असं असतं, ताजं असेल तर तेवढी चर्चा करतात, शिळं झालं की ते सोडून देतात. अशा अनेक गोष्टीची दाखले मी त्या ठिकाणी देईल. अनेकांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, अनेक काही बदनामी करण्यात आली. ठीक आहे, काही शेवटी तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळेस हे सगळं होणार हे गृहीत धरून आपण काम केलं पाहिजे. आणि आपण किती स्वच्छ कारभार केला तरी देखील जर काहींनी ठरवलं की इथं आरोपच करायचे तर त्याचा त्रास होतो.
आणि काहींनी काहीही केलं तरी देखील त्याचं हो की चूक कुणी करत नाही. हे आपल्यालाही माहिती आहे. आपल्या अंतर्मनाला विचारा की राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक कारभार कसा होत चाललेला आहे. ठीक आहे दादा, पुढच्या आता निवडणुकांना तुम्ही असं बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की निवडणुकांचं सगळं सुरळीत होईल. एक असं चित्र तयार होईल की तुम्ही निवडणुकांपुरतं सगळे एकमेकांच्या विरोधात लढतात, स्थानिक पातळीवर होय ना, तर निवडणुका झाल्या की सगळे एकत्र परत बसतात आणि पुन्हा राज्याचा कारभार राखतात. तर एक जनतेला गृहीत धरलं जातं असं एक चित्र तयार होतं. अजिबात नाही. जनतेला गृहीत धरून जो कोणी पुढे जाईल तो त्या क्षेत्रात टिकणारच नाही. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. आपण या देशाच्या राजकारणामध्ये अनेकदा कमलेशजी हे बघितलेलं आहे. एक काळ असा होता की इंदिराजींना कोणी बाजूलाच करू शकत नाही असं काळ होता. परंतु जयप्रकाश नारायण साहेबांनी जो काही उठाव केला त्याच्यातनं कुणाच्या स्वप्नात नसताना देखील तिथं सरकार बदलली गेली. अशा खूप घटना. किंवा 2014ला मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार चालू होतं, पण ज्या ॲग्रेसिव्हली पंतप्रधान आत्ताचे आणि त्यावेळेसचे भाजपचे नेते यांनी प्रचार केला त्याच्यातनं पूर्ण देश हा भाजपनं व्यापून टाकला. अशा प्रकारची परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली. अशी खूप उदाहरणं आहेत. आता साधंच उदाहरण देतो, चला ताजं. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. पण आपल्या महाराष्ट्रात 48 पैकी 17 जागा आमच्या निवडून आल्या. 31 जागा गेल्या. 31 जागा इथल्याच मतदारांनी आम्हाला तिथं त्यावेळेस नाही सहकार्य केलं. हे तुम्ही जाणता. 5 महिन्यांनी विधानसभा झाल्यावर तिथं लोकसभेचा विचार केला तर आमच्या 100 यायला पाहिजे होता तिघांच्या आणि त्यांच्या 185 यायला पाहिजे होत्या. हिशोबाने साहित्रिक 18 ना, म्हणजे 30 गुणिले 6 आणि वरचं 186 आणि आमच्या तेवढ्या यायला पाहिजे होत्या 102. पण तिथं आमच्या 238 आल्या आणि त्यांच्या 50 आल्या. तोच मतदार आहे ना. पण त्याच्यावर शंका घेतल्या ते वारंवार. कुणी त्याच्यावर लोक उपस्थित करतात. राज ठाकरे म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात, ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करतात. ठीक आहे, त्यात मी जात नाही कारण तो विषय परत मोठा होईल. कमलेशजी, मी स्वतः बघितलंय ते ज्यावेळेस आपला दारुण पराभव होतो त्यावेळेस आपण कशाचा तरी आधार घेतो. ते आपल्याला मनाला रुचत नाही म्हणून दिलदारपणे कोणी पराभव मान्य करत नाही. पण तिथं EVM मध्ये काही होत नाही. कारण माझ्याच बारामतीचा मी नंतर सर्वे केला किंवा मला लोकसभेला तिथं 48,000 मायनस आहे आणि मला विधानसभेला 1,00,000 वर काही हजार प्लस आहे. 5 महिन्यात असं काय बारामतीकरांच्या मध्ये चमत्कार घडला. मीच प्रचार करत होतो पण त्यांनी बाबा हा सगळ्या भारताला पडलेला प्रश्न म्हणजे हाच नाही, अनेक मतदारसंघांमध्ये असं घडलंय. हो ना, मग असं झालंय. पण ते फॅक्ट आहे. मतदार कितीतरी जण नंतर पहिल्यांदा लोकसभेला कमलेशजी मी बोलायचो ना माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी, ते आपण डोळ्यात डोळा घालून बघतो ना, ते नजरेला नजरच देत नव्हते. लगेच लक्षात येतं की इथं पाणी काहीतरी मुरतंय. मात्र तेच विधानसभेला, दादा तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही महाराष्ट्र फिरा, आम्ही आहे दादा, आम्ही आहे दादा, हे असलं हिला कळतं की एवढा उत्साह चाललाय. याचा अर्थ हे जे गाडी मागची कुठं तरी बिघडलेली होती आणि त्याचंच मन त्याला टोकतंय आणि त्याच्यामुळं नाही दादा आता एकदम जोरात बघा, आता ह्यावेळेस माझा मूड कसा चालतो, आम्ही सगळे अतिशय बारकाईनं काम करणारे वगैरे वगैरे असं आहे. चला आता ठीक आहे, पुन्हा नवीन निवडणूक आहेत, नवीन चॅलेंज तुमच्या समोर आहेत आणि आज तुम्ही या निमित्तानं आमच्याशी भेटलात, निवांत गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद कमलेशजी, आपलेही खूप खूप आभार.